सर्वांना नमस्कार. जय श्री कृष्ण. आपण सर्वप्रथम प्रार्थना म्हणूयात. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णो वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णो वन्दे जगद्गुरुं. जय श्री कृष्ण. आपण पाहत आहोत अध्याय 3 म्हणजेच कर्मयोग आणि आज आपण पाहणार आहोत श्लोक क्रमांक 33. श्लोक पाहूयात. सदृशैश्चेष्टते स्वस्याः प्रकृतेर्ज्ञानवानपि प्रकृति यान्ति भूतानि निग्रह किं करिष्यति. निग्रह किं करिष्यति. श्लोकाचा अर्थ पाहूयात. सदृशम म्हणजे अनुसार, चेष्टते म्हणजे प्रयत्न करतो, स्वस्या म्हणजे आपल्या स्वतःच्या, प्रकृते म्हणजे प्रकृतीचे गुण, ज्ञानवान म्हणजे ज्ञानी, अपि म्हणजे जरी, प्रकृतिम म्हणजे प्रकृती, यांती म्हणजे प्राप्त होतात, भूतानी म्हणजे सर्व जीव, निग्रह म्हणजे निग्रह किंवा दमन, किम म्हणजे काय, करिष्यती म्हणजे करू शकेल. आणि या श्लोकाचा संपूर्ण अर्थ असा आहे, ज्ञानी मनुष्यसुद्धा आपल्या स्वतःच्या प्रकृतीनुसार कार्य करतो, कारण प्रत्येकजण 3 गुणांद्वारे प्राप्त झालेल्या प्रकृतीनुसारच कार्य करतो. बळेच निग्रह केल्याने काय साधणार आहे. आता आपण हा श्लोक थोडा समजून घेऊयात. आधीच्या 32व्या श्लोकात भगवंतांनी सांगितले की जे द्वेष भावनेने आदेशांची उपेक्षा करतात व त्यांचे पालन करत नाहीत त्यांना ज्ञानशून्य व भ्रष्ट झालेले असे समजावे. या श्लोकात भगवंत सांगतात की सर्व प्राणी प्रकृतीच्या वळणावर जातात, म्हणजेच आपल्या स्वभावाच्या अधीन होऊन कर्मे करतात. ज्ञानीसुद्धा आपल्या स्वभावानुसारच व्यवहार करतो, मग या विषयात कोणाचाही हट्टीपणा काय करील. भगवंत पुढे म्हणतात, प्रत्येक मनुष्याचा स्वभाव वेगवेगळा असतो. जरी प्रत्येक जीवामध्ये परमात्म्याचा वास असला तरी प्रत्यक्ष शरीर वेगळे आहे आणि शरीर हे 8 प्रकृतीने अर्थात पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश ही पंचमहाभूते आणि मन, बुद्धी व अहंकार यांनी बनलेले आहे. या गुणांच्या वेगवेगळ्या प्रमाणामुळे मनुष्याचे स्वभावही वेगवेगळे असतात. मनुष्य हा प्रकृतीच्या म्हणजेच नैसर्गिक स्वभाव, जन्मजात सवयी, संस्कार आणि त्रिगुणांच्या म्हणजेच सत्व, रज आणि तम यांच्या प्रभावाच्या अधीन असतो. प्रत्येक जीवाचा एक विशिष्ट स्वभाव असतो जो त्याच्या मागील अनेक जन्मातील कर्मांनी आणि सवयींनी बनलेला असतो. जसे एखाद्या पदार्थाची चव त्यात घातलेल्या निरनिराळ्या पदार्थांच्या प्रमाणामुळे बदलते, तसेच प्रत्येक माणूस आपापल्या स्वभावाप्रमाणे वर्तन करतो. सज्जन माणूस सज्जनासारखा तर दुष्ट माणूस दुष्ट प्रवृत्तीने वागतो. किंबहुना आपल्या नैसर्गिक प्रवृत्तीप्रमाणेच मनुष्याला वर्तन करावे लागते. केवळ शास्त्रांचे ज्ञान असणे किंवा बुद्धीने तत्वज्ञान समजून घेणे पुरेसे नाही. ज्ञानी व्यक्तीलाही आपल्या स्वभावाच्या बळामुळे कर्म करावे लागते. केवळ बौद्धिक ज्ञान जन्मजात प्रवृत्तींची म्हणजेच वासनांची किंवा संस्कारांची प्रचंड शक्ती नियंत्रित करू शकत नाही. श्लोकाचे शेवटचे चरण आहे निग्रह किं करिष्यति. अर्थात जबरदस्तीने आपण स्वभाव बदलू शकत नाही. काही प्रमाणात
आत्मसंयमाने आपले वर्तन बदलता येते. आत्मसंयम योगाचे वर्णन 6व्या अध्यायात केले आहे, ते आपण पुढे पाहणार आहोत. निग्रह म्हणजे बळजबरीने इंद्रियांचे किंवा कर्मांचे दमन प्रभावी ठरत नाही. कारण दमन केले तरीही अंतर्मनातील वासना कायम राहतात. जर तुम्ही स्वभावाविरुद्ध जाऊन कर्मांचा त्याग केला किंवा बळजबरीने दमन केले तर मन व इंद्रिये आतून अशांत राहतात आणि ते केवळ दांभिक आचरण ठरते. म्हणून कुठल्याही माणसाच्या मनात थोडासा जरी विवेक जागृत असला तरी तो स्वतःला योग्य मार्गावर नेऊ शकतो, किंवा कितीही विवेकी मनुष्य असला तरी त्याच्या मनातील कामनेची एक ठिणगी त्याचे आयुष्य बर्बाद करू शकते. म्हणूनच प्रत्येकाने आपल्या मनात विवेक जागृत ठेवला पाहिजे. जरी मला आज आत्मसंयम जमला नाही तरी एक ना एक दिवस मला आत्मसंयम शिकायचाच आहे, हा निश्चय प्रत्येकाने केला पाहिजे. भौतिक अस्तित्वासाठी एखादा जरी आपल्या विहित कर्मांमध्ये मग्न असला तरी त्याला भौतिक जंजाळातून मुक्त होण्यासाठी कृष्ण भावना सहाय्यकारक ठरते. म्हणून पूर्णपणे कृष्ण भावना भावित झाल्याशिवाय मनुष्याने आपल्या नियत कर्मांचा त्याग करू नये. कारण अचानकपणे नियत कर्मांचा त्याग करून योगी किंवा अध्यात्मवादी होता येत नाही. या ठिकाणी अर्जुनाचा स्वभाव रजोगुण प्रधान होता. तो क्षत्रिय असून ज्ञानयोगी बनण्याच्या मार्गावर वाटचाल करत होता, परंतु तो क्षत्रिय असल्यामुळे त्याला ज्ञानयोगी बनता आले नसते. त्याच्या स्वभावानुसार त्याला आत्मज्ञान प्राप्तीसाठी एका ठिकाणी बसून चिंतन करणे अवघड असल्यामुळे त्याने क्षात्र धर्माचे पालन करणे अपेक्षित होते आणि याच कारणामुळे भगवंत त्याला कर्ममार्ग सांगत आहेत. थोडक्यात या श्लोकाचा सारांश असा आहे. या श्लोकात भगवान श्रीकृष्ण सांगतात की ज्ञानी माणूस देखील आपल्या स्वभावाप्रमाणे म्हणजेच प्रकृतीनुसार कर्म करतो. सर्व प्राणीमात्रांना त्यांच्या मूळ स्वभावाचे अनुसरण करावेच लागते. मग दमन म्हणजेच बळजबरीने थांबवणे किंवा नियंत्रण याने काय होणार नाही. म्हणजेच हा श्लोक स्पष्ट करतो की कर्म पूर्णपणे सोडणे नाही, तर आपल्या स्वभावाची शक्ती किती मोठी आहे हे जाणून घेणे गरजेचे आहे. त्यासाठी योग्य मार्गांनी प्रवृत्तींना वळण देणे आवश्यक आहे. आधुनिक जीवनातील या श्लोकाचे महत्त्व पाहिले तर हा श्लोक स्वओळख आणि स्वीकृती याच्यासाठी अत्यंत मार्गदर्शक आहे. जन्मजात प्रवृत्ती प्रत्येक व्यक्तीमध्ये काही नैसर्गिक कल, क्षमता आणि मर्यादा असतात. उदाहरणार्थ कोणी कलात्मक असतो, कोणी विश्लेषक किंवा कोणी सेवाभावी. हा श्लोक शिकवतो की आपण प्रथम आपल्या नैसर्गिक स्वभावाला म्हणजेच प्रकृतीला ओळखले पाहिजे आणि ती जशी आहे तसा तिचा स्वीकार केला पाहिजे. आपल्या प्रवृत्तीच्या विरोधात जाऊन बळजबरीने दुसऱ्याचे अनुकरण करणे किंवा स्वतःला दडपून टाकणे, उदाहरणार्थ आवड नसताना केवळ पैशासाठी एखादे करिअर निवडणे व्यर्थ आणि त्रासदायक आहे. तसेच हा श्लोक कर्मयोगाचा आधार आहे. प्रवृत्तीला वळण लावणे म्हणजेच दमन करण्याऐवजी आपल्या नैसर्गिक प्रवृत्तीचा उपयोग सकारात्मक आणि उद्देशपूर्ण कार्यांसाठी म्हणजेच समाजासाठी किंवा परमार्थासाठी करावा. म्हणजेच आपल्या स्वभावाप्रमाणे मिळालेल्या कामात आसक्ती न ठेवता ते उत्कृष्टपणे पूर्ण करणे हाच कर्मयोग आहे. तसेच जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या स्वभावाशी सुसंगत काम करत नाही त्यामुळे त्याचा तणाव वाढतो. म्हणून तणावमुक्तीसाठी हा श्लोक अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.
जेव्हा आपण स्वतःच्या आवडीचे काम करतो तेव्हा ते काम सहज, आनंदी आणि कमी तणावाचे होते. म्हणून तणावमुक्तीसाठी हा श्लोक अत्यंत मार्गदर्शक आहे. तसेच मानसिक आरोग्य या दृष्टीने पाहिले तर या श्लोकात दमन निरुपयोगी असल्याचे सांगितले आहे, जे आधुनिक मानसशास्त्राला देखील मान्य आहे. मनातील इच्छांना दडपल्यास त्या मानसिक ताण आणि विकारांना जन्म देतात. त्याऐवजी आपल्या प्रवृत्ती जाणून घ्या आणि त्यांना नियंत्रित न करता परिवर्तित करण्याचा प्रयत्न करा. उदाहरणार्थ, जास्त राग येण्याची प्रवृत्ती असेल तर त्या ऊर्जेचा वापर सामाजिक बदलासाठीच्या कामात करणे. यामुळे ताणही कमी होतो आणि आपल्या प्रवृत्तीच्या प्रमाणे कामही केले जाते. थोडक्यात हा श्लोक स्पष्ट करतो की कर्म पूर्णपणे सोडायचे नाही, तर आपल्या स्वभावाची शक्ती किती मोठी आहे हे जाणून घेणे गरजेचे आहे आणि त्या स्वभावानुसार वर्तन करून जीवन योग्य मार्गाने जगा. अशा प्रकारे आपण 3ऱ्या अध्यायातील 33वा श्लोक समजून घेतला आहे. आता आपण समापन प्रार्थना म्हणूयात. योगेशं सच्चिदानन्दौ वासुदेवौ व्रजप्रियं धर्मसंस्थापकौ वीरं कृष्णौ वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णौ वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णार्पणमस्तु. जय श्री कृष्ण. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अध्यात्म वाटिका या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.